मालाड मालवणी ही आहे आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी झोपडपट्टी आणि या झोपडपट्टीतील हे आहे सेंट मॅथ्यूज हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज। ही शाळा उभी राहिली आहे ती लार्सी वर्गीस यांच्या अथक परिश्रमांतून। 2004 मध्ये जेव्हा लार्सी या झोपडपट्टीत आल्या तेव्हा इथल्या लहान मुलांची परिस्थिती पाहून त्या बेचैन झाल्या। मग त्यांनी 2 खोल्यांमध्ये शाळा सुरू केली। त्यावेळी शाळेची पटसंख्या होती केवळ 80। हळूहळू त्यांच्या प्रयत्नांना यश आलं। मुलांचा प्रतिसाद पाहून त्यांचाही हुरूप वाढला। ये एरिया में आके देखा तो इधर ऐसा एजुकेटेड पीपल नहीं है, तो ये बच्चे लोग है तो भी दे आर नॉट, वो लोग स्कूल नहीं जाता था और पेरेंट्स लोग भी लोगों को स्कूल नहीं भेजता था, तो स्कूल दूर है तो इधर कोई स्कूल ही नहीं था इधर। तो मेरे को ये इंस्पायर है तो ये बच्चे लोगों के लिए मैं कुछ करूँ, ये बच्चे लोग एजुकेशन इज इम्पॉर्टंट। एकटीच्या हिमतीवर 12वी पर्यंत वाढवलेल्या या शाळेला नंतर 2010 मध्ये मदतीचा हात लाभला तो काही सामाजिक संस्थांचा। मात्र अशिक्षित आणि शिक्षणाचं महत्त्व नसलेल्या पालकांना समजावणं, इथल्या मुलांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण करणं हे आव्हान आजही त्यांच्या समोर आहेच। इज मस्ट, तो स्कूल है तो बच्चे लोग आएगा स्कूल तो एजुकेशन होगा, एजुकेशन होएगा तो ये सोसाइटी को अपलिफ्ट कर सकते। तो कुछ भी सेकंड ऑप्शन नहीं था। आई सोल्ड माई प्रॉपर्टी, मेरा प्रॉपर्टी गांव में, मेरा प्रॉपर्टी का मेरा भाग, मेरा हिस्सा वो मैं बेच दिया उधर, मेरा घर भी था वो भी बेच दिया। तो मैं ये प्रॉपर्टी ट्रस्ट का नाम में खरीद करके फिर मैं स्कूल एस्टॅब्लिश किया। सध्या या शाळेत 2000हून अधिक विद्यार्थी शिकतायत। कम्प्युटर, ई लर्निंग, लायब्ररी, लॅबोरेटरी अशा सुविधा इथल्या विद्यार्थ्यांना पुरवल्या जात आहेत। अनेक गरीब विद्यार्थ्यांना तर या शाळेत अगदी मोफत शिक्षण दिलं जात आहे। घरात छोटं मोठं काम करतो त्यामुळे आपल्याला काय फी जास्त असते बाहेर पाठवायला, आणि इकडे कसं काय फीस एकदम आपल्याला म्हणजे सवलत सरकारच आहे, थोड़ा सा फीस है और चांगली फैसिलिटी है। यहाँ पे ऐसा है कि ज़्यादातर तो पेरेंट्स पढ़ाना नहीं चाहते थे, लेकिन आज मैडम को देख के, मैडम की स्कूल के बच्चों को पढ़ते हुए देखकर आज कई पेरेंट्स ऐसे हैं जो अपने बच्चों को मेहनत करके पढ़ाना चाहते हैं। लार्सी वर्गीसांचं हे कार्य म्हणजे शिक्षणाचा व्यवसाय करू पाहणाऱ्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारं आहे। आधुनिक काळातील या सावित्रीबाईंच्या कार्याला झी 24 तासचा सलाम। मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।